रामकृष्ण हरी. आमचे मित्र अशोक व प्रदीप आणि मी आम्ही चाललो आहोत सासवडच्या पुढे यमाई शिवरी या गावी. कारण श्री गुरु बंकट स्वामी महाराज दिंडी यातील वारकऱ्यांसाठी पंगत ठेवली होती. सकाळचे 7 वाजले होते. भर पावसात वारकऱ्यांसाठी जेवण बनवत असताना खूप भारी वाटत होते, कारण तो आनंद आणि अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. गुरुवारी हबब रामहरी महाराज व गुरुवार बंकट स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून व आशीर्वाद घेऊन, तसेच विना व तुळशीला हार घालून आपण पंक्तीला सुरुवात केली. गुरुवारी रामहरी बाबा सुसंस्कार आश्रम वनगाव मठाचे हबब विष्णुराम महाराज लोंढे गुरुजी तसेच विनेकरी बाबूराव महाराज करून यांचा सत्कार करून आपण पंक्तीला सुरुवात केली. तसेच वानगाव गावचे सर्वांचे आवडते सरपंच संतोष जोगदंड, आमचे मोठे बंधू प्रवीण जोगदंड आणि गुरुजी यांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. सर्व वारकऱ्यांचे जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व मित्रमंडळींनी महाप्रसादाचा आनंद घेतला. वारकऱ्यांचे पावले पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले व आम्ही परतीचा मार्ग दिवे घाट पाहत निघालो. खरं तर विठोबा भेटला हृदयात साठला, पण आता घराची वाट धरावी लागते. गजराचे सूर अजूनही कानात वाजतात, पण पाय मात्र अजून थोडे थकलेले वाटतात. डोळ्यात दर्शनाचं समाधान आणि मनात पुढच्या वर्षीचं वचन. गावाकडं वळताना वारकरी थांबतो, हात जोडून माऊलीला नमतो. लवकर बोलो बाबा असं म्हणत निघतो आणि पाठीवर आठवणींचा गाठोडं बांधतो. रामकृष्ण हरी.